मित्रांनो, आता आपण आलोय नागनाथ मंदिर, वडवळच्या नागनाथाच्या मंदिराजवळ. म्हणजे मंदिराच्या बाहेर आहे आपण. समोर मंदिर आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी. या भूमीमध्ये आजवर विविध संतांनी घालून दिलेल्या विचारांवर संप्रदायांची निर्मिती झाली व आजही या संप्रदायातील प्रथा, परंपरा व शिकवण मोठ्या श्रद्धेने जपली जात आहेत. श्री भगवान शंकराचा अवतार म्हणजे श्री क्षेत्र वडवळ येथील श्री नागनाथ. 11व्या शतकाच्या सुमारास भगवान शंकरांनी पृथ्वीवर श्री नागनाथांच्या रूपाने अवतार धारण केला. भाविकांच्या वाचकांमध्ये संभ्रम होऊ नये म्हणून मी नागनाथ हे भगवान शंकराचे अवतार आहेत, नवनाथ संप्रदायातील वटसिद्ध नागनाथ नव्हेत. त्यानंतर त्यांनी आपल्या विविध लीला दाखविल्या, शिष्यप्रेम अजरामर केले व नागेश संप्रदायाची निर्मिती केली. श्री नागनाथ हे या संप्रदायातील गुरु व त्यांच्या मानणारे लाखो शिष्य. या गुरु शिष्याच्या अतूट प्रेमावरच या संप्रदायाची निर्मिती झाली आहे. इतर संप्रदायातील प्रथा, परंपरा पाहता नागेश संप्रदायातील गुरु शिष्याचे नाते हे खूप वेगळे आहे. शिष्य गुरूंच्या भेटीला न जाता सद्गुरू नागेश हे शिष्यांच्या भेटीला येतात. श्री नागनाथांची पालखीच्या शिष्यांच्या भेटीला येते आणि हाच सुवर्ण सोहळा श्री क्षेत्र वडवळ येथील श्री नागनाथांच्या यात्रेत दरवर्षी पाहावयास अनुभवायास येतो. तर मित्रांनो, आता जाणून घेऊया वडवळ हे नाव कसे पडले. श्री नागनाथ मंदिराच्या पश्चिमेला ओढ्याकाठी एक विशाल वटवृक्ष आहे. या वडाचे झाडच या गावाच्या नावाचे उगमस्थान आहे. श्री क्षेत्र मोहोळहून या नागनाथ आपल्या शिष्य परिवारासोबत सर्वप्रथम या ओढ्याच्या कडेला असणाऱ्या एका वाळलेल्या वडाच्या झाडाखाली येऊन बसले. श्रींनी आपल्या शिष्याला या वाळलेल्या वडाच्या झाडास पाणी द्यायला सांगितले. शिष्याने पाणी देताच या वाळलेल्या झाडास पालवी फुटली. श्री नागनाथांनी या वाळलेल्या वडाला पालवी फुटलेली म्हणून या गावास वडवाळ हे नाव पडले. पुढे त्यामुळेच वडवाळ सिद्ध नागनाथ हे नाव झाले. मात्र नंतर अनेक शतकांनी वडवाळ या नावाचा अपसंभ्रम होत सध्या शासन दरबारी वडवळ हे नाव झाले. तर मित्रांनो, ही मी थोडक्यात माहिती दिली आहे. तुम्हाला जर डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही माहीमा श्री वडवाळ सिद्ध नागनाथांचा हे पुस्तक रेफर करू शकता, जे लिहिलं आहे महेश रेवण कोटीवाले यांनी. हा काढायचं, ये इकडे. प्रसाद आहे मम्मी, तुला येतं आपण घ्यायचं बाबा. घरामध्ये कुत्रे दोनच आहेत, त्याचे कुत्रे बघू उघडत.
तिकडून आलं. तेवढं कुठं कसं आवडतं द्यायचं नको ना काय. हे पाहिजे टाकून द्या ते पाकिट फोडून. काढते ना तेवढं. खाते. नंतर द्याल का काय तुम्ही नंतर त्याला तिथं ठेवून बघ त्याला. बरं. हां. चल झालं का तुझं मित्रांनो आता मी परत आलो आहे मोहोळमध्ये आमच्या आजीकडे. हे थोडा वेळ थांबणार आहे. इथे चाय बनवते माझी वाईफ. चहा बनवते चुलीवरती. तिला बनवायचं होतं चुलीवरती चहा. थांबा. तर बघूया टेस्ट करू कशी बनवते. ती चूल आहे पण मी पेटवत नाही तसली ही करत आहे मला नको वाटते पोरग भिजतय काळजी करतय काय करायचं सांग. भिजलं नाही पेटते चमचे आहे त्यात भिजलं. हे बरं आहे ना मच्छर वगैरे पण येत नाही. हे आता वाढेल का झाड ह्याचं? एवढंच राहत येतं असंच संपलं आता ऊस थोडं चालू झाली की काय लागेल लागतं. अभ्यास करा बाबा काय नको दुसरं करत. होय की काय करायचं अभ्यासाशिवाय काय नाही. आता आजकाल शिकलं तर हाय नाहीतर काय नाही. ते फूक मार त्याला ते बघते थांब. ते आहे ना मावशीने माझ्या पितळची दिली फुकारी तुला दाखवती घरात आहे. ते बघते ना ते गोल हे नाही मीच केले ते झाडू. काढावं हे. पहिल्या काटवट पितळाची उलताना पितळाचं फुकारी पितळाची सगळं पितळ काळे बस होते दिसत नाही. काळे बस होते कॅमेरा दिसत नाही. काय दिसत तिला हो मग माझी आमची तर बोलली फुलली गेली. वक्कीच्या दूध टाकून उकळायचा. ती उकळत आहे तिचं तिची 2 टेक्निक. मिनिटं उकळू द्या आजी. ते खाली बसलं पाहिजे ते. तिची टेक्निक वेगळी आहे मुंबई. मग दुधाची एक उकळी आली की लगेच मग उतरून घ्यायचं जरा मित्रांनो चहा पिऊन झाला. चहा एक नंबर झाला होता. आता आजी काय कंदमुळे काढते लावायला आले म्हणजे हे याच्या खाली आहे असं रताळी. फुटतंय. तर रताळी आई काढण्याचा प्रयत्न करते. मला फोन करायचं हे असं जमिनीत येते. आले का? ही बारीक आता शिक लागायला ती हा नका काढू मग. एकच दाखवा फक्त काढून. असं येते. अच्छा हे असं पसरते. आले का एक ही काय बारक आहे असं मोठं होतंय. अच्छा हा एक दाखवा फक्त आले हे मोठा तास. वा वा वा. काय लावलेलं आजी तुम्ही? बियाणं लावलेलं का? हे असं लावायचं. व्यवस्थित काढा आधी. हा. हे बघ आलू स्वीट पोटॅटो निघालं घालून. हे बघ काय स्वीट पोटॅटो ह्याला धुया चल. इट वॉज डीप अंडरग्राउंड. येस कसं शिकणार काय सकाळी पाणी मारलं. ओम शिवाय. बाबू चप्पल काढ. ते विजेत लावते कुठं आहे देव. I'll show you inside the house. झाड आहे इकडे. कापसाचं आहे. ते लाल फुलांचं झाड आहे. झेंडूचं झाड आहे. चिकूचं झाड आहे. रताळ्याचं झाड आहे. चिकूचं झाड आहे. हे नाही हे आंब्याचं झाड आहे.
चिकूचं तिथे पलीकडे आहे आणि बेलाचं झाड आहे हे इथे आणि पेरूचं झाड आहे पलीकडे पेरूचं झाड आहे तिथे सीताफळाचं झाड आहे चिकू लागलेलं आहे इकडे तिथे सीताफळ लागलेलं आहे तिथे पेरू लागले चक्कू लागले ते ते बघ तिकडे चिकू लागलेत बघ केवढे पडलेला पण आहे. वरती आहे ना इथे एक हो हे बघा हे सीताफळ लागलेलं आहे ना ते पण दाखवा एक झाडाचं हे गुलाब लागलेलं काढा हे बघा एक पेरू लागलाय ना तिथे झाडावर ते काढा कुठे गेला यार तो पेरू चालू आहे व्हिडिओ तू दाखव फक्त कुठे कुठे पेरू कुठे हा मग मगासपासून दिसत होता तो पेरू हा कुठे गेला आता हा बघा इकडे पेरू हा बघा ते दिसते ना धाग्यासारखं दिसते पूर्ण ते झाड 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 आहे ना त्याला गुंडाळायचं आणि जमीन गुंडाळून हा आणि मग त्यालाच लागत राहणार तिथून काढू तिथून दिसतो बघ. हे बघ इथे हे आहे नदी मग इकडे हा हे कसं आहे नदी बघ माझ्या मधून असं मध्ये गेलं म्हणजे तिन्ही बाजूला पाणी आहे. आपण आपण होतं ख्रिश्चन आपलं अंधार होता ना मित्रांनो आता वाजले 7 आणि आपण आता आलोय सिद्धेश्वर टेम्पल सोलापूर येथे आणि 7 वाजलेत आणि आपली गाडी आहे सिद्धेश्वर एक्सप्रेस 10:30 वाजता सोलापूर स्टेशनपासून. तर आपण प्लॅन केला की आपण येऊया सिद्धेश्वर मंदिर बघायला. कुठे चालला कुठे बोल ना कुठे उलटे कुठे जायचे हा ते आल्यावर खाऊया ना तुला काय खायचं इथूनच रस्ता आहे. इथे पण आहे पाय धुवायला इथे तू पाय देऊ शकतो. हे बी इथं बोटिंग करायला येणार हाय बंद आहे आता रात्रीचं. निर्मल्य व कचरा पेटावरच टाका. चला असं वाटतंय ना नव्हतं आपण गेल्या टायमाला आलेलो ना तेव्हा ते सगळं असं झालेलो आहे ना हो अंधार हो. गेम्स वगैरे सगळं होतं तिथे. अरे प्रोग्राम तर होता ना काहीतरी जत्रा होती हा गणपती बाप्पा. हे घे हर्षण नाही ते नागदेवता आहे.
कोण अद्वित हा काहीच ते हे होतं सिद्धेश्वर टेम्पल सिद्धेश्वर मंदिर सोलापूर 300. मित्रांनो आता आपण आलोय विश्व हॉटेलमध्ये सोलापूर स्टेशनला आहे समोर इकडे या साईडला सोलापूर स्टेशन आहे आणि आपण जेवायला आलोय टिक्का मसाला. पनीर टिक्का मसाला आणि काय डोसा घेतला डोसा तुझा फेवरेट आहे ओके सांग सगळ्यांना घे विचार आधी कशी आहे हे तू नको मागे पळू रे. पप्पा एक मिनिट थांबा कोण आहे तुझ्यावर 380-350 फिक्स आहे का प्राइस? ते 600 रुपये जोडी ते 700 रुपये जोडी थोडी ही 600 आणि 700 मग सिंगल पण घेऊ शकतो ना तू कुठली घ्यायची ही ही एक सिंगल कशी देत आहे फायनल काय बोलताय याचं 300 ला येते ते 350 ला येते साईजचा फरक आहे का कसलं फरक आहे? नाही कलर डिझाईन वजनावर असतं ते पण डिझाईनचा फरक आहे पण कपडा सेमच आहे हा सेम असेल ते बाई ही यांच्या हातात अशी डिझाईन वाली ही बाई हे मोठा डबल साईज आहे 650 ते छोटी वाली ते मला अशा डिझाईन मध्ये बघा ही सिंगल आहे ना हा सिंगल 300 ना हे 350 आहे हे 300 वाली आहे बरोबर आहे. हा एक रेट असतं हे बघा 300 नाही द्या. आपण 350 ला चादर घेतले आता जाऊया स्टेशन मध्ये काय झालं काय झालं रिलॅक्स स्टुडिओ सोलापूर स्टेशनचा मॅप आहे पॉज करून बघू शकता जाऊ का जाऊ ती ढकलत होती बॅग ढकलत होती तिला मजा येते वाटतं त्यांना बोलायला पण